शिवसेना प्रणित रेल्वे कामगार सेनेकडून आज रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आंदोलन करण्यात आलं। भाजप प्रणित रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे निषेध करण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना कामगार सेनेने मिलिंद तुळसकर यांच्या प्रतिमेला काळे फासले। जर मिलिंद तुळसकर यांनी माफी मागितली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही रेल्वे कामगार सेनेकडून देण्यात आला। अपशब्द काढणाऱ्या या मिलिंद तुळसकरला ठेचल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही। जिंदाबाद 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 जिंदाबाद। KRES ही भाजप प्रणित संघटना, त्याचे अध्यक्ष श्रीयुत मिलिंद तुळसकर यांनी 29 तारखेला या रत्नागिरीमध्ये शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांबद्दल असंविधानिक पद्धतीने व्यक्त झाल्यामुळे कोकण रेल्वेतला आणि मध्य रेल्वेतला आणि रत्नागिरी शहरातला हा प्रत्येक शिवसैनिक हा प्रचंड संतापला आहे आणि त्या संतापलेल्या शिवसैनिकांचा आज या ठिकाणी त्याच्या वक्तव्याबद्दल निषेध आपण व्यक्त केला आहे आणि आपण त्यांना हेही सूचना केलेली आहे, हेही सांगितलेलं आहे की तुम्ही माफी मागावीच लागेल। जर माफी मागितली नाही तर या ठिकाणी शिवसैनिकांचं यापेक्षाही उग्र आणि त्यापेक्षाही उग्र आणि उग्र निदर्शन, उग्र संताप हा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही। रेल कामगार सेना या सगळ्या घटनेचा निषेध करते। आपण यापुढे लक्षात ठेवावं की येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची जर वक्तव्य आपण केली तर शिवसेना यांना माफ करणार नाही। आणि कामगार सेनेचा कामगार सेनेचा शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। भाभी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाभी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय जोशी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।